महाराष्ट्रामध्ये लवकरच समान नागरी कायदा लागू करण्याकरता सरकारने जोरदार हालचाली सुरू केल्या। समान नागरी कायद्याकरता 7 जणांची समिती नेमण्यात आली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती रंजना देसाईंच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांनी दिली। ही समिती येत्या 6 महिन्यात अभ्यास करून अहवाल सादर करणार आहे। त्यामुळे समान नागरी कायद्याचा मसुदा येत्या हिवाळी अधिवेशनात विधिमंडळाच्या पटलावर सादर केला जाईल। यानंतर दोन्ही सभागृहातील मंजुरीनंतर त्याचं कायद्यामध्ये रूपांतर केलं जाणार आहे। राज्य शासनामार्फत सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती श्रीमती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती गठीत करण्यात येत आहे। समितीची रचना खालीलप्रमाणे आहे। न्यायमूर्ती रंजना देसाई माजी न्यायाधीश माननीय सर्वोच्च न्यायालय, न्यायमूर्ती RC चव्हाण माजी न्यायाधीश माननीय उच्च न्यायालय मुंबई, न्यायमूर्ती SG मेहरे माजी न्यायाधीश माननीय उच्च न्यायालय मुंबई, श्री DK जैन माजी मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य, ॲडव्होकेट बिरेंद्र सराफ माजी महाअधिवक्ता महाराष्ट्र राज्य, श्री रमेश पतंगे पद्मश्री आणि संविधानाचे अभ्यासक, डॉक्टर सुवर्णा रावल शिक्षण तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या, अशा 7 जणांची समिती या ठिकाणी ही गठीत करण्यात येते आहे। आणि साधारणपणे पुढच्या 6 महिन्यामध्ये या समितीने आपला अहवाल द्यावा असं अपेक्षित आहे।